लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या किशोर सूर्यवंशी मार्ग म्हसरूळ मेरी परिसरातील सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा मंडळ आणि श्री गणेश अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या 16 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याची ही परंपरा अखंड सुरू असून यंदाचा 2025चा सोहळा कृष्णा माधव मंगल कार्यालय, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ येथे पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती यांची पूजा करून करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले, भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, माजी नगरसेविका सौ शालिनी पवार, माजी महापौर रंजनाताई भानसी, भाजप नेते अरुण पवार, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, भाजप सचिव अमित घुगे, सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष काकड तसेच मनोज बाग, राजेश शेळके, अनिल मोरे, निलेश घोरपडे, उमेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात स्मार्ट करिअर उज्ज्वल भविष्य या विषयांवर मंगेश भानगे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर करिअर निवड करताना कोणते निर्णय घ्यावेत याविषयी सखोल माहिती देण्यात आली। महत्त्वाचा विषय आहे, आयुष्यामध्ये एक वळण मिळतं तिथपासून, त्याच्यामुळे या वळणावरती जर योग्य मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तर त्यांना एक चांगलं करिअर घडवता येतं। त्या दृष्टीने असे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे। पवार कुटुंबियांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खूपच स्तुत्य आहे आणि मागच्या 16 वर्षापासून हे ते चालवत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। यशस्वी विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा। आज आपण करिअर कसं निवडायचं या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये करिअर निवडण्यासाठी आई वडिलांच्या बरोबर कुठल्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता कशा पद्धतीने जोपासल्या पाहिजेत जेणेकरून ते एक चांगलं करिअर करता येईल याबाबत आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली। सर्वप्रथम तर मी असं सांगेल की आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम होतच असतो, पण वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की सरसकट मोमेंटो देणं किंवा सर्टिफिकेट देणं असं न होता विद्यार्थ्यांचं पूर्ण फोटो येऊन, त्यांचं नाव येऊन, तसंच सर्टिफिकेटवर पण प्रिंटेड नाव येऊन असं वैशिष्ट्यपूर्व पारितोषिक आम्ही तयार करतो आणि यामुळेच कार्यक्रमाला एक विशेष असं प्रावीण्य मिळतं, विद्यार्थ्यांचं पण प्रेरणा वाढते, उत्साह वाढतो। त्यामुळेच या यशस्वीरित्या आमच्या हे 16वं वर्ष आम्ही आज सातत्याने करत आलो। 16वं वर्ष आहे, काय नेमकी संकल्पना आहे, काय नेमक्या सामाजिक कार्यक्रमाचा उद्देश आहे? गेल्या 16 वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या करत आहोत। प्रभागातल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप पडावी हा आमचा त्यामागे उद्देश आहे। लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते, पाणी, लाईट हे तर करतच असतो, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्याकरता आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि लोकांचाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। त्याबद्दल मी प्रभागातल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो। श्री गणेश अभ्यासिकेचं मोठं मोलाचं योगदान या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे। या अभ्यासिकेच्या मार्फत आतापर्यंत किती विद्यार्थी घडले? या अभ्यासिकेच्या मार्फत कमीत कमी 300 विद्यार्थी घडलेले आहेत आणि MPSC UPSC चे विद्यार्थी हे सातत्याने दरवर्षी 50 ते 100 असे होत असतात आणि त्यांच्या आमची जी अभ्यासिका ही केवळ UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांकरताच आहे, त्याच्यामुळे तिचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतो। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अरुण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ लक्ष्मी राहुल पवार यांनी केले। विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। सोहळा खेळामेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। परिसरातील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच हा उपक्रम परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना देखील अनेकांनी व्यक्त केली। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.